नमस्कार मित्रांनो, पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपली ट्रिप निघाली आहे शिर्डीला म्हणजे शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी। चला तर मग जाऊया, शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेऊया। साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर द्वारका माईचं दर्शन घेऊया। द्वारका माईचं दर्शन झाल्यानंतर चावडीचं देखील दर्शन घेऊया आणि साईबाबांच्या मोठ्या अशा पद्धतीची बस राहते। ही भक्त निवास, देवस्थान, मंदिर आणि भोजनालय ही कंटिन्यू चालत असतात। या बसेस अशा पद्धतीच्या बसेस आहे। हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही आणि या 3 ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट नेलं जातं भक्तांसाठी, सुविधा आहे। हे बघा, इथं मोबाईल लॉकरची वगैरे सोय करण्यात आलेली आहे। सुविधा चपला बुटं काढण्यासाठी आणि मोबाईल ठेवण्यासाठी, कॅमेरा ठेवण्यासाठी लॉकर रूम आहे। चपला बुटं हे फ्री मध्ये ठेवू शकता। मोबाईल हे पर मोबाईल 5 रुपये रेट आहे। या साईडला मंदिर आहे आणि या साईडला मुखदर्शन घेण्यासाठीची लाईन आहे। इथनं मुखदर्शन घेतले जातं। खरं मुखदर्शन आपण आता आलोय 12:30 वाजता, ते 1 वाजता ओपन होईल। दुपारच्या आरतीच्या वेळेला मुखदर्शनची लाईन पण बंद केली जाते। हे मेन कमान आहे इथं आणि इथं मुखदर्शनकडे जाण्याचा मार्ग आहे। हा 1 वाजता सुरू होतो, 1 वाजता ओपन होता आणि इथनं बाहेर पडल्यानंतरला आपल्या उजव्या हाताकडे द्वारका माई आणि डाव्या हाताकडे चावडी। हे चावडी आहे। चावडी आणि या साईडला द्वारका माई। हे बघू शकता तुम्ही, द्वारका माई। बाराच्या आरतीच्या वेळेला मेन साईबाबांच्या मंदिराजवळ आहोत।
हे बघा, साईबाबा मंदिराच्या कळसाचं दर्शन सर्वांनी घेऊन घ्यावे. साईबाबांचं मंदिराचं मेन मंदिर जे आहे त्याचं कळस. नंबरच्या गेटच्या इथं मोबाईल काउंटर आणि स्विच स्टँड सुद्धा आहे. इथनं दर्शनासाठीचं पास तयार करायचा आणि आपण साईंच्या आवारामध्ये जाऊन फिरून येऊ शकतो आणि ते खिडकीतनं दर्शन घेऊ शकतो. इथं बघा किती छान केलं नगरपालिकेने. आय लव्ह साई बाबा. अतिशय सुंदर असं हे गार्डन केलेलं आहे. आपण साईबाबांच्या परिसरामध्ये जाऊन साईबाबांचं मुखदर्शन घेऊन आलेलो आहे. मध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मोबाईल हा लॉकर रूममध्ये ठेवलेला होता. आपण मोबाईलमध्ये अलाउड नाही आहे घेऊन जाण्यासाठी, त्याच्यामुळे मधली शूटिंग ही आपण दाखवू शकलो नाही. ही बाहेरची शूटिंग आहे. बाहेरची शूटिंग बघूया. साईबाबांचं दर्शन आपण घेऊन आलेलो आहे, प्रसाद पण घेऊन आलेलो आहे. किती छान अशी मूर्ती आहे. साईबाबांच्या मडक्यातनं पाणी पडताना दाखवण्यात आलेलं आहे. चला तर मग आता आपण मुखदर्शन घेऊन आलेलो आहे. आता जाऊया प्रसादालयाकडे, प्रसाद घेऊया आणि निघूया घराकडे. आपण गाडी प्रसादालयाकडे पार्किंग केलेली आहे. इथनं फ्री बस सेवा आहे प्रसादालयाकडे जाण्यासाठी. आपण त्या बसचा अनुभव घेऊया. हा मेन गेट आहे. एक नंबर गेट. आपण फायनली शिर्डी इथं पोचलेलो आहे. हे शिर्डीचं भोजनालय, प्रसादालय. आता आपण साईबाबांच्या इथं प्रसाद घेऊया. शिर्डीच्या साईबाबांची अशी आख्यायिका आहे. असे म्हटले जाते की इथं आलेलं भाविक हा उपाशीपोटी कधीच जात नाही. साईबाबा स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून भाविकांना जीव घालायचे. किती भाविक आले तरी पण प्रसाद कधीच अपूर्ण पडला नाही असं म्हटलं जातं. म्हणून ते भोजनालय खूप प्रसिद्ध आहे आणि साईबाबांच्या इथं आल्यानंतरला प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये असं मला वाटतं. चला तर मग आपण घेऊया प्रसाद. हे बघा भोजन कक्षा. जय साईबाबा महाराज की जय. किती प्रचंड असं प्रसादालय कक्षा आहे. अतिशय भव्य असा दरबार आहे हा प्रसादालयाचा. हजारो माणसं ॲट अ टाइम जेवण करतील एवढा हॉल आहे. बाहेर पडल्यानंतर इथं हात धुण्यासाठी जागा आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.